नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मिसलेनियस एक्सरसाइज 4 मधला क्वेश्चन नंबर 5 सांगत आहोत. फारच महत्त्वाचे प्रॉब्लेम आहे. फाइंड k if the sum of the slope of the line given by 3x square plus kxy minus y square is equal to 0 is 0. सोडवाचं कसं, बोर्डाच्या परीक्षेत लिहायची सिस्टीम कशी आहे बा, कसं लिहिलं पाहिजे मन लावून आहे का. सोल्युशन लिहायचं आहे. द गिवन जॉइंट इक्वेशन ऑफ लाइन इज द गिवन joint equation of line is 3x square plus kxy minus y square is equal to 0. माहितच आहे आपल्याला, याची आपण कंपेअरिंग करतो कोणासोबत, ax square plus twice hxy plus by square is equal to 0. तो स्पष्ट लिहायचं कंपेअरिंग विथ असं. काय कंपेअरिंग करायची आहे रे, ax square plus twice hxy plus by square is equal to 0. तर a बरोबर 3, twice h बरोबर k आणि b बरोबर -1. इथं काहीच नाही म्हणजे 1. तर therefore a is equal to 3, twice h is equal to k आणि b is equal to आहे ना -1. तर हा 2 जाईल याच्या खाली. therefore a is equal to 3, h is equal to k/2 आणि b is equal to -1. मग आता एवढं जर झालं असन तर बा आपल्याला काय सांगायचं आहे, तर आपल्या डोक्यात आलं पाहिजे का ही जी लाईन आहे याच्यामध्ये ही जॉइंट इक्वेशन मध्ये 2 लाईनी लपलेल्या आहेत. कोणत्या आहेत ते नाही माहित, पण आहेत हे फक्त. तर बा एका लाईनीचा स्लोप मनाचा m1 आणि दुसऱ्या लाईनीचा स्लोप मनाचा m2. मनाचं कसं बा, तर लेट m1 अँड m2 बी द स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड, याले नंबर देऊन टाका ना हो, रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1. तर इथं थेस लिहायचं आहे बा, काऊन तर त्याचं एक कारण आहे का लेट m1 अँड m2 be the slope of line represented by equation 1 असं. तर मग बेनिफिट काय झाला, तर आपल्याला माहित आहे का बा m1 प्लस m2, तर याचा फॉर्म्युलाच आहे -2h/b. तर बा हा -2h ची व्हॅल्यू झाली आपली k आणि b ची व्हॅल्यू आहे -1. मायनस कटला, डिनॉमिनेटर मध्ये 1 लिहिल्या जात नाही म्हणजे आला k. इथं लिहायचं m1 m2 इज इक्वल टू a/b. तर a किती आहे बा, तर 3 आहे आणि अपॉन b झाला -1 म्हणजे -3 असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, कारण आपल्याला दिलं काय आहे, the sum of the slope of the line given by is 0. का बा या लाईनी मध्ये असणाऱ्या आहे ना, या जॉइंट इक्वेशन मध्ये असणाऱ्या लाईनची स्लोपची बेरीज सम म्हणताय हे 0 आहे. तर इथं लिहायचं फक्त एवढं आहे का बा गिवन दॅट m1 प्लस m2 इज इक्वल टू 0. आपण नाही लिहून राहिलो, प्रॉब्लेम सांगत आहे का सम ऑफ द स्लोप ऑफ द लाइन गिवन बाय या जॉइंट इक्वेशन मध्ये असणाऱ्या लाईनीच्या स्लोपची बेरीज किती आहे म्हणते रे बात 0. तर बा m1 प्लस m2 इज इक्वल टू 0. तर बा m1 प्लस m2 किती आला पाहतो k. तर बा k इज इक्वल टू 0. तर हे झालं तुमचं उत्तर. त्यानं थेस विचारलं फाइंड k.
बस झाला पहिला प्रश्न तुमचा संपला. दुसरा प्रश्न पहा, याचं सोल्युशन सांगत हाव का बा इफ द सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन गिवन बाय, तर सरळ लिहायचं गिवन इक्वेशन जॉइंट गिवन जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन, द गिवन joint equation of line, joint equation of line is, बस थेस करायचा आहे आपल्याला kxy minus 3y² is equal to 0. कॅसेट वाजवाची कंपेअरिंग विथ, पूर्ण कंपेअरिंग करा ax² plus twice hxy plus by² is equal to 0. a इथं काहीच नाही म्हणजे 1, तर a बरोबर 1, twice h is equal to k आणि b is equal to -3. जमलं. आता लिहायचं लेट m1 and m2 be the slope of line represented असं बाय, तर याले नंबर देऊन टाकायचा 1 by 1. तर आपला फॉर्म्युला आहे m1 plus m2 is equal to minus twice h upon b. हा मायनस twice h ची व्हॅल्यू आहे k आणि b ची व्हॅल्यू आहे -3, मायनस मायनस कटला k/3. चल बोल बा. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला लिहायचा m1 m2 is equal to a upon b. तर a आहे 1 आणि b आहे -3 म्हणजे -1/3. त्यानं स्पष्ट सांगलं सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन या इक्वेशन मध्ये लपलेल्या लाईनीच्या स्लोपची बेरीज इज इक्वल टू देअर प्रॉडक्ट. म्हणजे त्यानं आपल्याला देऊन टाकलं बा का स्लोपची बेरीज ही कशी आहे, तर त्यांच्याच गुणाकारा एवढी सम ऑफ आहे ना स्लोप ऑफ द लाईन इज इक्वल टू देअर प्रॉडक्ट म्हणत आहे. तर इथं लिहायचं गिवन दॅट m1 plus m2 is equal to m1 m2. तर m1 plus m2 ची व्हॅल्यू आहे k/3 is equal to -1/3 m1 m2. पाहून घ्या, यानं या कटला तर k is equal to -1. हे झालं तुमचं दुसरं प्रॉब्लेम. पहा मित्र, महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय जॉइंट इक्वेशन लिहून आहे इज 1. म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या एका लक्षात ठेवा इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय, याच्यामध्ये दोन लाईनी लपलेल्या आहेत, त्याच्यापैकी एका लाईनचा स्लोप आहे म्हणते 1. तर आपल्याला ह्या k ची व्हॅल्यू काढायची. तर याचं सोल्युशन पाहून घ्या. थोडंसं वेगळ्या प्रकारात आहे, वेगळं काहीच नाही, फक्त एवढं लिहायचं आहे दी जॉइंट असं. The joint equation is असं 3x² minus 4xy plus ky² is equal to 0. या y² ले पहिले लिहायचं, या x² ले नंतर लिहायचं. काऊन लिहायचं, काऊन असं करायचं, सबस क्लिअर करत आहो. ky² minus 4xy plus 3x² is equal to 0. माग सांगलंय आहे याला डिवाइड करायचं x² न. तर इथं लिहायचं डिवाइड बोथ साइड, पूर्ण डिटेल लिहायचं आहे बा बाय x². तर मग ky² याच्या खाली x² मायनस असं 4xy अपॉन x² प्लस 3x² अपॉन x² प्रत्येकाले भागा. तर मग याले मांडता येते k y अपॉन x होल स्क्वेअर. बोल बा पटलं. y² अपॉन x² y अपॉन x होल स्क्वेअर मायनस हा x ना हा x कटला
4y अपॉन x, ह्या x स्क्वेअर आणि ह्या स्क्वेअर कटला म्हणजे +3 इक्वल टू 0. पहा मग मी x स्क्वेअर नस काऊन भागाचं, याले पहिले काऊन त्याले मांग काऊन न्यायचं सब सांगतो. इथं लिहायचं आहे बघा, लक्षात आहे. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. जर आपल्या ओरिजिन मधून लाईन जात असेल तर या लाईनीचं इक्वेशनचं स्वरूप कसं असते, तर y इक्वल टू mx या स्वरूपात असते. तर इथं लिहून राहिलो बा इक्वेशन ऑफ लाईन. पहा आता क्लिअर होते. इक्वेशन ऑफ लाईन आहे ना, पासिंग थ्रू ओरिजिन, पासिंग थ्रू ओरिजिन असं इज y इक्वल टू mx. हा x इकडं हाकलला तर y अपॉन x इक्वल टू m. पहा मग याचं कारण आहे का, याले पहिले मांडाचं कारणच हे होतं का y अपॉन x जर आहे ना, y चं पद पहिले घेतलं तर बरोबर x स्क्वेअर न भागलं तर y अपॉन x येईल. याच्या ऐवजी इथं m भरला तर बा आहे ना क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार. तर बा लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला y अपॉन x च्या ऐवजी m भरता येते. देअरफॉर k इथं भराचा m म्हणजे m स्क्वेअर मायनस 4, इथं m भरला +3 इक्वल टू 0. हे कुठून आलं कसं आलं म्हणून एवढी कॅसेट सांगितली. यालाच ऑक्झिलरी इक्वेशन म्हणतात. कोणाचा बात याचा. बस ह्या नंबर 1 ह्या का हो, दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन. ठीक आहे, ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1. तर इथं स्पष्ट लिहायचं, दिस इज द ऑक्झिलरी इक्वेशन, ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1 असं हो बा. पहा मग आता तुमच्या लक्षामध्ये आलं. प्रॉब्लेम कडे पहा. इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन गिवन बाय, या लाईनी या जॉइंट इक्वेशन मध्ये असणाऱ्या लाईनीचा स्लोप देऊन टाकला 1. तर हा जो स्लोप आहे या ऑक्झिलरी इक्वेशनचा एक रूट असतो. तर आपण लिहायचं कसं, तर याले नंबर देऊन टाका ना 2 असं. लिहायचं कसं पहा, तर m इक्वल टू 1 is the one root of equation 2 is the one of the root of equation 2. बस हे मध्ये म्हणायचं आहे. फायदा माहित आहे, या इक्वेशन मध्ये m च्या ऐवजी आपल्याला f ठेवता येईल. म्हणून लिहायचं इक्वेशन 2 बिकम्स असं. तर बा हा k m च्या ऐवजी 1 चा वर्ग मायनस 4 इंटू 1 प्लस 3 इज इक्वल टू 0. 1 चा वर्ग 1 न कायले गुणलं तर तेवढंच राहील. -4 प्लस 3 इज इक्वल टू 0. k मायनस 1 इज इक्वल टू 0, तर k इज इक्वल टू 1. हे झालं तुमचा तिसरा प्रॉब्लेम. पहा मग हा पण महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. इफ वन ऑफ द लाइन गिवन बाय 3x² - kxy + 5y² इज इक्वल टू 0 इज परपेंडिकुलर टू द लाइन 5x + 3y इज इक्वल टू 0. पहा मित्रो, इथं लिहायचं कसं आहे बा, तर इथं लिहायचं आहे सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ है ना, गिवन जॉइंट इक्वेशन, जॉइंट इक्वेशन इज असं 3x² - kxy + 5y² इज इक्वल टू 0. आणि पहिले ह्या लिहायचा, नंतर ह्या इकडं ह्या इकडं. बस एवढं लिहायचं. 5y² - kxy + 3x² इज इक्वल टू 0.
ठीक आहे, एवढं जर झालं असेल तर लिहायचं इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज काय लिहायचं बा, तर लक्षात ठेवा याला नंबर द्यायचा 1, दी ऑक्झिलरी इक्वेशन, ठीक आहे, of the lines represented by equation 1. डायरेक्ट कसं मांडायचं ते शिकवत आहो. तर पहिले तर लिहायचं काय बा, दी ऑक्झिलरी असं. तेवढा पसारा फक्त मी पहिल्या प्रॉब्लेम मध्ये समजावून सांगला कुठून येते आणि कसा येते. दी ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाईन्स असं लिहा, रिप्रेझेंटेड by equation 1 is. तर हा जो आहे तर ह्या 5 लिहायचा, इथं याच्या ऐवजी m स्क्वेअर मायनस k xy नाही, त्याच्या ऐवजी m प्लस x स्क्वेअर गेला, फक्त या 3 लिहायचा बस. म्हणजे बा y स्क्वेअर चं पद असेल तिथं m स्क्वेअर टाकायचं, आणि xy चं पद असेल तिथं m टाकायचं, आणि x स्क्वेअर चं पद असेल तर त्याचा फक्त कोइफिशियंट घ्यायचा. हे झालं डायरेक्ट. आणि डायरेक्टच लिहायचं. 2 मार्क पाहून लिहायचं. 2 मार्क असेल तर डायरेक्ट लिहिता आलं. आता कान देऊ नाही का, इफ वन ऑफ दी लाईन गिवन बाय इज परपेंडिक्युलर टू दी लाईन, मन लावू नाही का या जॉइंट इक्वेशन मध्ये आहे ना 2 लाईनी आहेत, त्याच्यातली एक लाईन का आहे बा, तर या लाईनीला परपेंडिक्युलर आहे. तर पहिले तर हे लिहून राहिलो का, गिवन इक्वेशन ऑफ लाईन, गिवन इक्वेशन ऑफ लाईन इज, given equation of line is, ठीक आहे, 5x plus 3y is equal to 0. याचा स्लोप लिहायचा, इट्स स्लोप असा, स्लोप m is equal to minus a upon b, हा त्याचा फॉर्म्युला आहे. a म्हणजे ह्या होते, b म्हणजे ह्या होते, तर हा मायनस आणि हा 5 भागीला 3 या लाईनीचा स्लोप. आता याच्यामध्ये असणारी एक लाईन या लाईनीले परपेंडिक्युलर आहे, या लाईनीले हे लाईन परपेंडिक्युलर आहे. या लाईनीचा स्लोप जर m असेल तर याच्यासाठी जर वापरायचा असेल तर -1/m असतो बस. तर बा स्लोप ऑफ लाईन असं रिप्रेझेंट आहे ना, स्लोप ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 1 इज परपेंडिक्युलर टू दी लाईन, हे वाली बोला. ठीक आहे, तर मग डोक्यामध्ये आलं पाहिजे का, इथं लिहून राहिलो स्लोप ऑफ लाईन असं रिप्रेझेंटेड by equation 1 is equal to -1/m असं. काऊन बा, तर ते परपेंडिक्युलर आहे म्हणून. तर ह्या झाला, आता पाहून घे, हा मायनस असा 1/, या m ची व्हॅल्यू एवढी आहे म्हणजे -5/3. तर हा मायनस मायनस कटला, ह्या वरत गेला तर झाला 3/5. जमलं का नाही बस. ह्या झाला तुमचा स्लोप. तर बा लक्षात ठेवा, आपल्याला ह्या स्लोप जो भेटला हा या आहे ना ऑक्झिलरी इक्वेशन आहे, याचा एक रूट राहते. आणि म्हणून लक्षात ठेवा आपल्याला लिहायचं काय आहे. तर बा लक्षात ठेवा हे लिहायचं आहे. तर बा m is equal to 3/5 is the one of the root of इक्वेशन. तर याले नाव देऊन टाकायचा, नंबर देऊन टाकायचा. तर याले नंबर द्यायचा 2.
is the one of the root of equation 2. बस इथं लिहायचं इक्वेशन 2 becomes, हे झाला आपलं रस्त्यावर आलो तर बा ह्या झाला 5 m च्या ऐवजी 3/5 चा वर्ग मायनस k 3/5 m च्या ऐवजी प्लस 3 = 0, 3 चा वर्ग 9, तर ह्या 5 जशानं तसा इंटू 9 भागीला 25 मायनस 3/5 k प्लस 3 बरोबर 0, 5 25 म्हणजे 9/5 मायनस 3k/5 प्लस याच्या खाली 5 नाही तर बिलकुल लिहूनच टाकायचा, या 3 जशानं तसा, या जास्तीचा लिहिला तर इथं पण जास्तीचा लिहिला तर 5 कटते, म्हणजे बा डिनॉमिनेटर न्यूमरेटर ची सेटिंग चालू आहे. काहून असं केलं तर डिनॉमिनेटर झाला सारखा असला तर न्यूमरेटर ची होते बेरीज वजाबाकी, म्हणजे 9 - 3k 5 × 15 अपॉन 5 = 0. या 5 ले तिकडं हाकलाचं, 0 ले काय नाही गुणलं तर 0, 15 न 9 होते 24, तर बा 24 मायनस 3k बरोबर 0. या 5 तिकडं हाकलला, 0 ले काय नाही गुणलं तर 0, हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस, म्हणजे झाला 3k. ह्या 3 कुठं जाईन तर याच्या खाली, म्हणजे 24 भागीला 3 बरोबर k, 3 8 24, 8 बरोबर k, म्हणून शेवटी उत्तर लिहायचं k बरोबर 8. हे हाय बा. बोला पामन सोपा प्रॉब्लेम आहे. या 5वा प्रॉब्लेम आहे. if the slope of one of the line given by 3x² plus 4xy plus ky² is = 0 is 3 times the other. आता बा टोक्यामध्ये आलं पाहिजे बा का याच्यामध्ये असणाऱ्या लाईनीचा स्लोप एक स्लोप हा दुसऱ्याच्या 3 पट आहे, म्हणजे आपल्याला या नाही का करावं लागेल बा, तर त्यानं स्पष्ट देऊन टाकलाय तर आपल्याला कंपेअरिंग करता येते आहे ना. तर पा कसं काढायचं बा, तर इथं लिहायचं ती गिवन, बस एवढं लिहायचं आहे. जॉइंट इक्वेशन इज 3x² plus 4xy plus ky² = 0. ठीक आहे बा. आता एवढं जर झालं असेल तर बा विचार कसा करता येते, तर इथं लिहायचं कंपेअरिंग, विचार काही नाही, डायरेक्ट लिहायचं आहे कंपेअरिंग विथ काय ax² plus twice hxy plus by² = 0, a = 3, twice h = 4, b = k. तर इथं लिहायचं बा का m1 आहे ना, तर बा लिहायचं आहे पहिले लेट m1 and m2 be the slope of line, असं slope of line represented by equation 1 आणि याले नंबर देऊन टाकायचा 1. फायदा माहित आहे, m1 plus m2 = minus twice h upon b minus twice h ची व्हॅल्यू आहे 4 आणि b ची व्हॅल्यू आहे k. दुसरा लिहायचा m1 m2 = a upon b, तर बा 3 भागीला k असं. आता आपल्याला देऊन टाकलं काय आहे बा, तर गिवन दॅट. ठीक आहे, काय दिलं बा का एक स्लोप हा दुसऱ्या स्लोपच्या 3 पट आहे, थ्राइस म्हणताय 3 टाइम्स असं. कोणाच्या मनात येईन बा कसं m2 बरोबर 3m1, अरे काही बी घ्या नो प्रॉब्लेम, m1 बरोबर 3m2 घ्या का बा m2 बरोबर 3m1 घ्या, तेच घ्या. बेनिफिट कसा उचलाचा तर हे आपल्याला माहित आहे. तर m1 च्या ऐवजी 3m2 इथं भरायचं, तर याले मित्र हो कंबाईन नंबर द्यायचा दोघाले,
नंबर 2 असं. तर M1 च्या ऐवजी तर इथं लिहायचं पा काय लिहायचं बा तर पुटिंग इन इक्वेशन 2 इक्वेशन दोन्ही याच्यातच ठेवायचं आहे ना. पुटिंग इन इक्वेशन 2 M1 च्या ऐवजी 3M2 असं. ह्या M2 जशानं तसा इज इक्वल टू -4/k या झाला तयार. 3 आणि 1 4 4M2 बरोबर -4/k या 4 न या 4 कटला. M2 इज इक्वल टू हा मायनस न वरत काहीच नाही म्हणजे 1. आता काय करायचं बात याच्यातही भरायचं. तर M1 च्या ऐवजी 3M2 तर बा M1 च्या ऐवजी 3M2 आणि ह्या M2 जशानं तसा इथं लिहायचं हो M2 नाव असं इज इक्वल टू 3/k तर इथं लिहायचं 3/k. M2 न M2 म्हणजे 3M2 चा वर्ग बरोबर 3/k. ह्या 3 न ह्या 3 कटला. M2 स्क्वेअर बरोबर 1/k. पण M2 ची व्हॅल्यू माहित आहे -1/k. तर इथं भराचं -1/k होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/k. मायनसचा वर्ग होते प्लस 1/k स्क्वेअर इज इक्वल टू 1/k. याचं रेसिप्रोकल घेतलं तर याचंही घेत आहे. खालचा वर्ण वरचा खाली म्हणजे k स्क्वेअर इज इक्वल टू k. याचं इकडं पक्षांतर k स्क्वेअर मायनस k इज इक्वल टू 0. इकडं लिहून राहिलो इथून k निघते कॉमन. k कॉमन निघला तर k मायनस 1 इज इक्वल टू 0. याच्या बरोबर 0 और याच्या बरोबर 0. k बरोबर 0 अँड काय रे बात k मायनस 1 बरोबर 0. k बरोबर 0 अँड k इज इक्वल टू 1. आता तुमचं लक्षात ठेवा k इज इक्वल टू 0 तर ह्या तुम्ही इक्वेशन 2 कडे पहा. मी तुम्हाला समजावून सांगत हाव. M1 प्लस M2 ची व्हॅल्यू पाहून घ्या -4/k आहे आणि M1 M2 ची व्हॅल्यू आहे 3/k. खास करून समजावत हाव. समजा k बरोबर 0 घेतला तर -4/k च्या ऐवजी 0 म्हणजे 0 न कायले भागलं तर मित्र हो याचं उत्तर येते इन्फिनिटी. इथे जर k च्या ऐवजी 0 ठेवला तर याचंही उत्तर येईल इन्फिनिटी. आणि इन्फिनिटी म्हणजे अनंत ज्याने मोजताच येत नाही. म्हणजे या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होत नाही आणि म्हणून k बरोबर 0 राहू शकणार नाही. या कारणास्तव इथं लिहायचं k इज इक्वल टू 0 डज नॉट सॅटिस्फाईज इक्वेशन 2 असं. डज नॉट सॅटिस्फाईज इक्वेशन 2 therefore k is not equal to 0 आणि म्हणून फक्त कोण राहील बा तर फक्त राहील k is equal to 1. therefore आन्सर राहील तुमचा k is equal to 1. हे झालं तुमचा 5वा. पहा मित्र हे सोपं गणित आहे. if the slope of line given by kx square plus 5xy plus y square is equal to 0 differ by 1. म्हणजे बा मला म्हणायचं आहे का या लाईन या जॉइंट इक्वेशन मध्ये जे लाईन्स आहेत दोन याचा जे स्लोप आहे त्याच्यातला फरक देऊन आहे आपल्याला 1. तर आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. तर बा इथं थेस कॅसेट वाजवायची आहे बाकी काहीच नाही. दी गिवन जॉइंट इक्वेशन इज झालं असं लिहायचं कंपेअरिंग करून टाकायची. प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 इथं लिहायचं कंपेअरिंग विथ असं. ठीक आहे.
ax square plus twice hx y plus by square is equal to 0. a बरोबर k twice h is equal to 5 and b is equal to 1. इथं लिहायचं let m1 and m2 be the slope असं slope of line represented पाठच पाहिजे पॅटर्न represented by equation 1. तर मित्रो याले नंबर 1 घासून टाका. जमलं का नाही? आता आपलं थेस कॅसेट m1 plus m2 is equal to minus twice h upon b. मायनस twice h ची व्हॅल्यू 5 b ची 1 म्हणजे -5. दुसरं लिहायचं m1 m2 is equal to a upon b. तर बा k upon 1 बरोबर k. एवढं जर झालं असन तर पुढं सांगून राहील. लक्षात घ्या कसं सांगत आहो. त्यानं आपल्याला देऊन टाकला इथं लिहायचं गिवन दॅट. डिफरचा अर्थ होतो फरक, डिफरन्स. काय डिफरन्स आहे बा? तर m1 आणि m2 याच्यातला फरक म्हणजे मायनस हा 1 आहे. कोणी m2 मायनस m1 घ्या का m1 मायनस m2 घ्या, डाऊट घ्यायचं काम नाही. त्याच्याही पेक्षा बढिया सांगतो, सरळ मॉड मध्ये टाका. म्हणजे आता तर शंकेले वाव नाही का m2 मायनस m1 घेतलं काय m1 मायनस m2. बस याचं करायचं स्केअरिंग. इथं लिहायचं स्केअरिंग बोथ साइड. आता तुमच्या मनात ह्या प्रश्न आला पाहिजे का सर मधातच तुम्ही स्केअरिंग कसं का निवडलं बा? असा जोपर्यंत प्रश्न नाहीये तोपर्यंत डेव्हलपमेंट नाहीये. m1 मायनस m2 होल स्क्वेअर याचा वर्ग f. तर मी तुम्हाला सांगतो कान देऊ नाही का बा, काऊन माया मनात आलं तुमच्या मनात काऊन घ्यायला पाहिजे. तर बा m1 प्लस इथं m2 आहे आणि इथं m1 m2 आहे. तुम्ही 10वा वर्ग पास झाले याचा अर्थ तुम्हाला एक फॉर्म्युला झाला असेल हो का बा a प्लस b चा वर्ग बरोबर a मायनस b चा स्क्वेअर आहे ना मायनस 4ab असं. ह्या वाला तुम्हाला फॉर्म्युला झाला असेल असं मला वाटते नाही हायस्ट 10व्या वर्गात. ठीक आहे. या फॉर्म्युल्याचा यूज कवा होते? डोकं लावायचं तर आपल्यापाशी व्हॅल्यू कोणाची हाय रे m1 प्लस m2 ची आणि m1 m2 ची. आपल्याला भेटून काय राहिलं m1 मायनस m2. याची व्हॅल्यू माहित आहे, याचं तर मायनसचं तर काही पदच नाही. म्हणून याचं रूपांतर मी प्लस मध्ये करत आहे. म्हणजे m1 मायनस m2 तर ह्या कसा इथं मैदानात लिहित आहोत m1 मायनस m2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. तर m1 मायनस m2 तर आहे ना, तर याने ट्रीट करायचं ना रे बा. असं शिकले ना रे तुम्ही. ह्या प्लस नाही रे बा मायनस असा. तर इथं येते प्लस a मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b होल स्क्वेअर मायनस 4ab. तर ह्या a न ह्या b तर याले याच्या ऐवजी हे मांडता येते म्हणजे m1 प्लस m2 होल स्क्वेअर मायनस 4 m1 m2 बरोबर या जशानं तसा. तर पहा मग याले मी या रूपात मांडून टाकलं. बेनिफिट काय झाला तर मला याची व्हॅल्यू माहित आहे, याची व्हॅल्यू माहित. म्हणजे बा लहानपणाचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू आहे -5 चा वर्ग -4. m1 m2 ची व्हॅल्यू आहे k इज इक्वल टू 1. -5 चा वर्ग म्हणजे 25 -4k इज इक्वल टू 1. हा प्लस आहे इकडं आला तर मायनस ना, हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस. 25 मधून 1 गेला तर 24 बरोबर 4k. या कुठं जाईन तर याच्या खाली असं
तेव्हा 4 सक 24 6 बरोबर के, तर आपलं उत्तर आलं के बरोबर 6. हे झालं तुमचं 6वं प्रॉब्लेम. पहा मग ह्या पण प्रश्न सोपा आहे. इफ वन ऑफ द लाईन गिवन बाय 6x² + kxy + y² = 0 इज ट्वाइस x + y = 0. पहा मग मी काय सांगत आहे, भाई सोपा प्रश्न आहे. इथं पहिले थेस लिहायचं दी जॉइंट and given joint equation is the given joint equation is 6x² plus kxy असं kxy plus y² equal to 0. आता याच्यातलीच एक लाईन हे आहे, तर बा याचा जो स्लोप राहील तो कोणासाठी वापरता येईल, याच्या ऑक्झिलरी इक्वेशन साठी. असं लांब पर्यंत विचार केला, पण नाही तर नुसतं बयाळासारखं कंपेअरिंग करून फायदा नाही. स्लोप मध्ये काही माहिती दिलेली असेल तेव्हा कंपेअरिंग करा. तर याच्यामध्ये ज्या दोन रेषा आहेत त्याच्यातली एक रेषा हे म्हणते इफ वन ऑफ द लाईन असं गिवन बाय, तर बा लक्षात ठेवायचं याने कसं मांडायचं बा, तर पहिले ह्या लिहा आहे ना, ह्या जशानं तसा प्लस 6x² = 0. याले नंबर द्यायचा 1 आणि लिहायचं दी आहे ना, काय लिहायचं आहे बा, याले ऑक्झिलरी इक्वेशन मांडायचं. इथं कोइफिशियंट काहीच नाही, म्हणजे ह्या y च्या ऐवजी m², ह्या k जशानं तसा xy च्या ऐवजी m, हा x² तर गेला, कारण x² न भागल्या जाते, तर ह्या झाला 6 असं. इथं लिहायचं दिस इज दी ऑक्झिलरी इक्वेशन. ऑक्झिलरी इक्वेशन समजते ना, ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ लाइन्स असं लिहायचं. ऑफ लाइन्स represented by equation 1. आता लिहायचं गिवन इक्वेशन ऑफ लाइन is 2x plus y equal to 0. Its slope असा m is equal to स्लोप त्याचा काय राहते रे बा, -a/b. मायनस फॉर्म्युला आहे हा, a ह्या झाला b याचा सहगुणक कोइफिशियंट काहीच नाही, म्हणजे 1, म्हणजे -2/1 = -2. जमलं. तर बा लक्षात ठेवा या जॉइंट इक्वेशन मधली ही जर एक लाईन असेल, तर या लाईनीचा स्लोप हमखास आहे ना या ऑक्झिलरी इक्वेशनचा एक रूट असलच. तर बा काय लिहायचं आहे बा, सिन्स लक्षात ठेवायचं. सिन्स आहे ना 2x plus y = 0. सिन्स दी लाईन शब्द सुटला. सिन्स दी लाईन 2x plus y = 0 इज, ठीक आहे, वन ऑफ द लाइन इज वन ऑफ द लाइन ऑफ इक्वेशन 1 असं लिहायचं. मग फायदा होते. म्हणून m = -2 is one of the root असा पॅटर्न आहे हा, इज वन ऑफ द रूट ऑफ. तर या ऑक्झिलरी इक्वेशन याले नंबर देऊन टाकायचा 2. इज वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 2 असं. म्हणून इक्वेशन 2 बिकम्स, हे झालं तुमचा पॅटर्न असं. तर m च्या ऐवजी भराचा -2. तर मग -2 चा वर्ग प्लस k गुणिला -2 प्लस 6 बरोबर 0. -2 चा स्क्वेअर म्हणजे 4. -2k प्लस 6 = 0. 6 4 10
मायनस 2k बरोबर 0, 10 बरोबर हा मायनस आहे तिकडं गेला तर प्लस, ह्या दोन याच्या खाली येईल बरोबर, बे पंच 10, के बरोबर 5 म्हणून के बरोबर लिहायचं 5. हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहा मित्रो, फारच महत्वाचा प्रॉब्लेम आहे 4 मार्कासाठी. Find the joint equation of pair of line which bisect angle between the lines given by x square plus 3xy plus 2y square is equal to 0. याले मी टप्प्याटप्प्यानं शिकवतो, तुकडे पाडून नाही शिकवत, एका स्टेप मध्ये शिकवतो. मधामधात मी तुमचे बेसिक क्लिअर करत आहे, पण ते बरोबर ऐकायचे. काऊन होते का नाही सब मनात प्रश्न आले पाहिजे. तर पहा, मी पहिलं वाक्य लिहितो, काऊन करताय असंच काऊन, आता मी पूर्ण आयडिया क्लिअर करणार आहे ना. काय लिहायचं रे, ती गिव्हन जॉइंट इक्वेशन. बस पहिले तर हे लिहायचं, जॉइंट इक्वेशन इज असं, एक्स स्क्वेअर प्लस 3xy प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 है ना. याचे फॅक्टर पाडायचे, हे पुन्हा मनात आलं पाहिजे. कसं काऊनच फॅक्टर पाडले पहा, आतापर्यंत नाही ना, आत्ताच काऊन पहा असं मनात आलं तर डेव्हलपमेंट खूप होते. कसे पाडायचे बात 10व्या वर्गात शिकलो का, या लास्ट टर्मचं जे कोइफिशियंट असेल इथं काहीच नाही, म्हणजे याचा ना याचा गुणाकार करावा लागते. 2 1 2, 2 चे फॅक्टर पाडायला लागते, तर मग 2 1 2 असते. मधल्याचं साइन पाहायचं, या दोघात जो मोठा असेल ना त्याने द्यायचं. तर या दोघापासून ह्या 3 तयार करायला लागते. तर 2 आणि 1 म्हणजे 3, तर मग 2 मध्ये 1 मिळवला तर हाय प्लस झाला आणि हाय प्लस. हे नाही लिहायचं एक्स स्क्वेअर, हे नाही लिहायचं, हे दोन्ही लिहायचे, मांग लावायचा एक्स वाय. तर मग 2xy प्लस 1xy प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कोएफिशियंट 1 लिहिल्या जात नाही, तर इथून x कॉमन काढला तर मग x प्लस 2y प्लस इथून y कॉमन निघते, तर मग x प्लस 2y इज इक्वल टू 0. x प्लस 2y असं या सारखा हाय म्हणून तो कॉमन निघला, तर x प्लस y बरोबर 0. तर मग x प्लस 2y याच्या बरोबर 0, याच्या बरोबर 0 अँड x प्लस y इज इक्वल टू 0. हे लिहायचं अर्धी सेपरेट असं इक्वेशन ऑफ लाइन्स represented by equation 1. तर याले नंबर देऊन टाकायचा ना, 1. हे पाहिजे याले 1 असं. आता तुम्हाला समजते, हे मी सेपरेट इक्वेशन तयार केले राजू. पण आता गणित शिकवतो, समजवतो. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन असं. याच्यामध्ये लपलेल्या ज्या 2 लाईन्स आहेत त्या मी क्लिअर करून टाकल्या, एक ही आहे आणि एक ही आहे. तर बा हे पाहून घ्या आकृती. हे पाय राजा आकृती, या झाला एक्स ऍक्सिस आणि या झाला वाय ऍक्सिस. थोडंसं लहानसं दाखवायचं, शक्य काढता तुम्हाला येते, फक्त मनाची तयारी पाहिजे. असं हे काढल्या मी 2 लाईनी. बस आता आपल्याला समजा डोक्याला ताप होत असं काही बांधून थोडा आहे का, कशी जाणार आहे ते कोण पाहिली हो. आपल्याला तर अंदाजे पंचे दाऊदर्शे फक्त ओरिजिन मधून दाखवायची आहे, बस बाकी काहीच करायचं नाही. हे अशी दाखवली, मी पूर्ण आयडिया क्लिअर करत. आणि कोण म्हटलं का सर मी अशी दाखवतो, तर का आपल्या चाललं, तू कशी दाखवणं बा, कारण ओरिजिनल पोझिशन तर कोणालाच माहित नाही राहत. असं ओरिजिन मधून गेली पाहिजे. आता पाय, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन which bisect angle between the lines given by असं आहे ना. तर ह्या पाय, ह्या 2 रेषेच्या मधात पाय, ह्या झाला अँगल, डोळ्यानं पाय राजा, ह्या अँगल ठीक आहे. येले बायसेक्ट करणारी जी लाईन राहील
तर हे दाखवतो ना रे बा स्पष्ट. हे पाय या झाला याचा बायसेक्टर. काही डाऊट? बिलकुल नाही. असा हा बायसेक्टर झाला. ठीक आहे. या अँगलचा तर ही एक लाईन कोणती राहील रे? तर x प्लस 2y बरोबर 0 आणि एक राहील x प्लस y. तर इथं दाखवतो राजा x प्लस y बरोबर 0 आणि x प्लस 2y बरोबर 0. याचा हा झाला बायसेक्टर. ठीक आहे. आणि त्याचं पाहिजे आपल्याला ना लाईन विच बायसेक्ट अँगल बिटवीन लाईन्स गिवन बाय. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. ठीक आहे. पेअर ऑफ लाईन्स आहे का जे या अँगलला बायसेक्ट करते त्याचं आपल्याला जॉइंट इक्वेशन पाहिजे. माय कॅसेट पहिले कसं सोडवायचं त्याचं टेन्शन नाही घ्या. पहिले महागणित समजलं का का बा या जॉइंट इक्वेशन मध्ये दोन लाईनी आहेत. ह्या आहेत त्या दोन लाईनी. ह्या लाईनी मधला हा अँगल याले बायसेक्ट करणाऱ्या दोन लाईनीचा आपल्याला का पाहिजे तर जॉइंट इक्वेशन पाहिजे. बस म्हणून तर मी पहिले तुमच्या समोरचा प्रोग्राम सेट केला. मग आता एवढं सांग. आता मी तुले 10व्या वर्गाकडे वळवतो राजा. ह्या वाला घेतला मी पॉइंट असा pxy. जमलं का नाही? आता आपण 10व्या वर्गात वळवतो म्हटलं तर तुम्हाला 9व्या वर्गात आहे. याले अँगल बायसेक्टर थेरम आहे. वाचला असेल बाका. हा अँगल आहे ना ह्या बायसेक्टर. तर बायसेक्टर वर इथं 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 कुठलाही पॉइंट असेल. जसं मी ह्या पॉइंट घेतला. याच नाही ठप्पा मारून कुठंही घ्या बायसेक्टरवर. तर या पॉइंटचं यास आहे ना आर्म. आर्म समजतं ना. या अँगलचा हा आर्म आहे. या आर्म पासूनच डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि या आर्म पासूनच परपेंडिक्युलर डिस्टन्स सारखं असते. 9th क्लास मध्ये आहे. या थेरमचं नाव आहे 9व्या वर्गात आहे ना थेरम ऑफ अँगल बायसेक्टर किंवा अँगल बायसेक्टर थेरम म्हणतात. काय आहे रे बा? तर बा लक्षात ठेवायचो. ठीक आहे. तर बा या थेरमच तुला 9व्या वर्गाचा सांगतो. काय सांगतो बा तर लक्षात ठेवा. एनी पॉइंट ऑन बायसेक्टर इज इक्वायडिस्टंट फ्रॉम द आर्म ऑफ द अँगल. कोणताही पॉइंट असो. या घेणं रे बा. याचं या आर्म पासूनचं अंतर नाही या आर्म पासूनचं डिस्टन्स. अंतर म्हणजे डिस्टन्स कसं राहते रे बा तर सारखं. तर बा मी काय सांगलं बा तर लक्षात ठेवायचो. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट ऑन द बायसेक्टर फ्रॉम द आर्म ऑफ द अँगल ठीक आहे इज इक्वायडिस्टंट. मग आता एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवायचं. समजते का? काय साधं सिंपल आहे. द पॉइंट ऑन द बायसेक्टर. पॉइंट ऑन द बायसेक्टर इज डिस्टंट फ्रॉम द आर्म ऑफ द अँगल. बस त्याचा मी वापर करतो. बाकी तर काहीच नाही. तर पाय मग मी काय सांगत इथं थेच वर्णन लिहायचं का लेट pxy be any point on the bisector of angle. ठीक आहे. between lines x plus 2y is equal to 0 and x plus y is equal to 0. बाय बाय. इथं लिहून राहिलो मी स्पष्ट. लेट pxy be any point on angle bisector. इथं लिहायचं since any point on angle bisector. लिहून टाकायचं का बिघडते. any point on angle bisector is equidistant
from the arms of the angle. बोल पहा ते आपण कसं यूज करणार आहोत ते पुढं पाहू. पहिले मला सांग हे समजलं का? मग एवढं जर समजलं असन तर आता मी तुला दुसरा खेळ शिकवतो जे मी पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं. याला म्हणतात आहे ना डिस्टन्स ऑफ आहे ना परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम गिवन लाईन. मी असं शिकवलं होतं बा का हा एक पॉइंट आहे की ज्या पॉइंटचं नाव आहे x1 y1 खास करून वेगळा घेतला आणि ही लाईन आहे ax plus by plus c equal to 0 म्हणलं नाही का? तर ह्या पॉइंटचं या लाईनी पासूनचं हे डिस्टन्स कसं काढायचं? तर बा परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द गिवन लाईन बरोबर मॉड मध्ये ह्या लाईनीचं जे इक्वेशन आहे ते x चा कोएफिशिएंट आणि y चा कोएफिशिएंट यानं याले गुणाचं ax1 प्लस या b न y1 ले गुणाचं by1 आणि ह्या c जशानं तसा लिहायचा अपॉन अंडर रूट x न y च्या कोएफिशिएंटच्या वर्गाची बेरीज सम ऑफ कोएफिशिएंट ऑफ है ना सम ऑफ स्क्वेअर ऑफ कोएफिशिएंट ऑफ x एंड y. तर बा लक्षात ठेवा x चा कोएफिशिएंट a स्क्वेअर प्लस y चा कोएफिशिएंट b स्क्वेअर है ना अंडर रूट मध्ये लक्षात ठेवा. ह्या पद्धतीनं या p चं इथून डिस्टन्स काढल्या जाते. याले म्हणते परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम गिवन लाईन. आता आपल्या डोक्यात आलं पाहिजे बा का हे डिस्टन्स असं आणि हे डिस्टन्स तर कसं हाय पा तर सारखं कारणच देऊन टाकलं. तर या पद्धतीनं हे काढायचं याच पद्धतीनं हे काढायचं. दोन्ही डिस्टन्स कसं राहील बा तर सारखं स्केअरिंग करून सोडून टाकायचं उत्तर काढून घ्यायचं. दिस इज कॉल्ड प्रोग्राम. हे ज्याले समजते त्याले बढिया जमते. पण याच्यासाठी हे बेसिक आता बेसिक तर सांगला राजा झाले आपले टप्पे पूर्ण. पटलं ना बा? पाय मग पटलं तर लाईक करतो राजा आणि आवडलं तर मेसेज देतो. तर पाय बा मग मी काय सांगत आहो एवढं जर झालं असन तर या आता तर बा ह्या तुमच्या लक्षात येत नसन तर ह्या आहे pxy ह्या वाला आणि हे होत त्याची परपेंडिक्युलर लाईन. तर याचं नाव आहे x plus 2y बरोबर 0. तर बा एवढं जर झालं असेल तर याचं उत्तर कसं होईल? याचा सहगुणक काहीच नाही म्हणजे 1 यानं याले गुणाचं याचे सहगुणक आले म्हणजे 1 1 1. लवकर लवकर मिट्टू सारखं बोलायचं म्हणजे x 1 x असं प्लस आहे ना 2y 1 2y भागीला अंडर रूट मध्ये याने मॉड मध्ये टाका लागते रे पा. या x न y च्या सहगुणकाच्या वर्गाची बेरीज x चा वर्ग 1 असा 2 चा वर्ग हे काढलं आपण एका रेषेचं. बोला तर बा एवढं जर झालं असेल तर फक्त एक ओळ लिहा लागते बस. डिस्टन्स असं लिहायचं डिस्टन्स ऑफ पॉइंट pxy फ्रॉम लाईन x plus 2y equal to 0 बरोबर. पटलं ना? थेच इकडं लिहायचं आहे डिस्टन्स ऑफ पॉइंट pxy फ्रॉम लाईन x plus y equal to 0. बस एवढं आपल्याला घ्यायचं आहे. तर बा आता या इकडं आला तर इथं लिहायचा मॉड मध्ये x plus 2y अपॉन अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर. आता या लाईनीले बदलवून टाक. हे तुमच्या समजण्यासाठी एवढी मगजमारी चालू आहे. आता दुसरी लाईन कोणती आहे रे? x plus y equal to 0 यानं याले गुणाचं. ठीक आहे बा
याच्या कोइफिशियंटले. तर बा x याचे सहगुणक एकच आहे ना रे कोइफिशियंट, x एक x असं प्लस y एक y ह्या कोइफिशियंटले गुणाचा आहे भागीला अंडर रूट याच्या कोइफिशियंटच्या वर्गाची बेरीज मॉड मध्ये असं काढा लागल. तर बा लक्षात ठेवा बरोबर मॉड मध्ये x प्लस y अपॉन अंडर रूट 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर. मला असं वाटते बघा काही कन्फ्यूज असेल तर पुन्हा एकदा मी बेसिक सांगून देतो. तर बा हा एक पॉइंट आहे x1 y1 नावाचा, याचं आपल्याला या लाईनी पासूनचं डिस्टन्स काढायचं आहे. ठीक आहे. ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. तर बा ह्या कोइफिशियंट न याले गुणाच याच्या कोइफिशियंट तर तेच करत हाव मी. तर बा आपली लाईन हे होती, हा p होता xy आणि लक्षात ठेवा लाईन होती आपली काय रे बात एकदा करून दाखवत हा बाकी काहीच नाही. याच्या कोइफिशियंट न याले गुणाचं तर याचं कोइफिशियंट काहीच नाही म्हणजे 1. 1 न x ले गुणलं तर x एक x, या 2 न y ले गुणलं तर 2y अपॉन याच्या कोइफिशियंटच्या वर्गाची बेरीज स्क्वेअर रूट मध्ये x चा वर्ग प्लस 2 चा वर्ग याले मॉड मध्ये. तर हेच करायचं आहे यानं याले गुणाचं ax1 या b न y प्लस by1 आणि जर c असला तर तो जशानं तसा अंडर रूट मध्ये याच्या वर्गाची बेरीज a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर असं सोडवायचं आहे बा. आता तर 100% समजलं असं. तर मला लक्षात ठेवा दिस इज बेसिक. बस हे माहित पाहिजे. माझा पहिला व्हिडिओ आवर्जून पहा. आता याचं काय बात याचं सरळ करायचं स्क्वेअरिंग. तर इथं लिहायचं स्क्वेअरिंग बोथ साइड आहे ना, मी डायरेक्ट मांडणार आहोत बोथ साइड असं. तेवढं आलंच पाहिजे. x प्लस 2y चा वर्ग, 2 चा वर्ग 4 नाही, 1 चा वर्ग 1, 4 आणि 1 5 वर्गमुळात तर याचा पण वर्ग. तर बा बरोबर x प्लस y चा वर्ग भागीला 1 चा वर्ग 1, 1 चा वर्ग 1 आणि 1 2 म्हणजे वर्गमुळात 2 चा वर्ग आहे ना. वर्ग न वर्गमूळ कटला x प्लस 2y चा स्क्वेअर भागीले 5 बरोबर x प्लस y चा वर्ग भागीला 2. ह्या इकडं जाईन तर ह्या इकडं जाईन. 2x प्लस 2y चा वर्ग बरोबर 5 x प्लस y चा वर्ग. चलो बोलो. एवढं जर समजलं असन तर बा लक्षात ठेवा मी काय सांगतो. ह्या स्क्वेअर सोडवा ह्या स्क्वेअर. आता हे तर डाव्या वर्गात आहे सांगायचं काम नाही आहे ना. a प्लस b चा स्क्वेअर शिकला असेल ना रे बा. a प्लस b चा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. तर पहिल्याचा स्क्वेअर दोघांच्या गुणाकाराची दुप्पट 2xy त्याची दुप्पट होते 4xy. 2y चा वर्ग म्हणजे 4y चा वर्ग बरोबर ह्या 5 जशानं तसा x स्क्वेअर प्लस ट्वाइस xy प्लस y स्क्वेअर. एवढा आपलं तयार झालं मित्रो. आता तर आपल्यापाशी जागा नाही तर इकडं लिहून राहिलो हा. बस एवढं लक्षात घ्या. थोडंसं मिटवतो बस, जास्त त्रास नाही देत. 2-4 स्टेपचं गणित राहिलं असं. तर या 2 न या सर्व्याने गुणाचं, या 5 न या सर्व्याने. तर कसं मांडता येते रे बा. 2x स्क्वेअर 4 दोन्ही 8 प्लस 8xy. ठीक आहे. 4 दोन्ही 8 प्लस 8y स्क्वेअर इज इक्वल टू 5x स्क्वेअर 5x स्क्वेअर प्लस 5 दोन्ही 10 10xy प्लस 5y स्क्वेअर प्लस 5y स्क्वेअर असं आहे बा. जमलं का नाही. या सर्व्याचं इकडं करायचं पक्षांतर, नाही तर का करायचं हे टर्म इकडं हे टर्म इकडं.
आहे ना 5x² प्लस 10xy प्लस 5y² इज इक्वल टू 2x² प्लस 8xy प्लस 8y². तुमच्या मनात आलं असं सर असं काउंट केलं तर इथं 5x² आहे इथं 2x² आहे ना. ह्या जर इकडं हाकलला तर हा मायनस होईल. 2 मधून 5 गेले तर -3 पुन्हा मायनस कॉमन काढायला. तेवढं हेड्याक करण्यापेक्षा याले इकडं माझा पॉझिटिव्ह टर्म येईल. मोठा वाला समोर पाहिजे, लहान वाला मागं पाहिजे. मग रेलगाडी सारखा खेळ आहे. या सर्वाचं पक्षांतर म्हणजे 5x वर्ग अधिक 10xy प्लस 5y वर्ग. सर्व प्लस आहे, इकडं आले तर मायनस. 2x वर्ग मायनस 8xy मायनस 8y² इज इक्वल टू 0. 5x वर्गातून 2x वर्ग गेला म्हणजे 3x वर्ग. 10xy मधून 8xy गेले तर 2xy. 5y वर्गातून 8y वर्ग गेले म्हणजे -3y वर्ग बरोबर 0 इज दी असं रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन. हे झालं मित्रो तुमचा फायनल प्रॉब्लेम. 4 मार्कासाठी येणारा खणखणीत प्रॉब्लेम आहे. आवडला माझा व्हिडिओ का नाही आवडला? आवडला ना तर बस मग आज घंटी वाजवून टाका आणि आवडल्याबद्दल मेसेज करता. धन्यवाद.